पेडेस्ट्रियन पाथवे म्हणून एक एक्स्ट्रा लेन आपण ऍड केलेला आहे, जे आपले वारकरी लोक जे येतात आपल्या पंढरपूरमध्ये त्यांच्यासाठी आपण हा पाथवे आपण त्यांना चालत येण्यासाठी दिलेला आहे. तरी आपल्या इकडे लोक काय करतात मॅक्झिमम की त्या पाथवेने ना रॉंग साईड ड्रायव्हिंग करतात. म्हणजे आता मला वाकरीला जायचंय समजा किंवा तिकडून इकडे यायचं तर रॉंग साईडने येणार. आता मला गाड्या घेऊन चालत बाकीचे म्हणणार मी आउटर साईडने घेऊन तर काय प्रॉब्लेम आहे असं करून ते त्या पाथवेचा उपयोग जे आहे ते रॉंग साईडने जाण्यासाठी करतात. तर आपण इथून पुढे लक्षात ठेवायचं किंवा तुमच्या वडिलांनाही सांगायचं की रॉंग साईडने ड्रायव्हिंग करायची नाही. तर तुम्ही 10वी मुलं असल्यामुळे मॅक्झिमम तुम्ही काय बाईक वगैरे यूज करत नसता का वापर करताय का त्याच्यावर करताय का? तर हे लक्षात ठेवायचं की आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाले नाही अजून. त्यामुळं 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत बाईक चालवायची नाही. जेव्हा 18 वर्ष पूर्ण होईल तेव्हा इच्छा असेल तर ड्रायव्हिंग करायची, ते पण लायसन्स काढून. लायसन्स काढल्यानंतर मग ड्रायव्हिंग करायची. विदाउट लायसन्सची ड्रायव्हिंग करायची नाही. त्यानंतर तिसरं कारण आहे आपण जे आम्ही अंडरपास प्रोव्हाइड केले आणि मीडियम ओपनिंग. तुम्हाला मीडियम ओपनिंग आहे का, समजतंय काय? मीडियम बद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? नसेल तर नाही म्हणा. मीडियम म्हणजे कसं आपण ते एकदा दिसतं का ते आपण मध्ये झाड लावलेलं असतं. रस्ता असतो, रस्त्याच्या मध्ये झाड लावलं असतं बरोबर, त्याला आपण मीडियम म्हणतो. तर तो मीडियमला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कट केलेला असतो जेणेकरून आपल्या रोड क्रॉस करण्यासाठी या साईडने त्या साईडला जाण्यासाठी. आणि अंडरपास म्हणजे तो बोगदा असतो ना, बोगदा दिलेला आम्ही वापरीमध्ये इकडून तिकडे क्रॉस करण्यासाठी. तर आपण कधीही रोड क्रॉस करताना अंडरपास किंवा मीडियम ओपनिंगचाच उपयोग करायचा. आम्ही आता मी रोडवर रोज फिरतो तर मला हे दिसून येतं की लोक काय करतात, आम्ही जे मीडियम बनवलेलं आहे त्याच्यामधून मधूनच गाड्या क्रॉस करतात, मधून अचानक झाड बाहेर निघतात. मग पुढचा जो ड्रायव्हर आहे जो गाडी चालवतो त्याला माहित नसतं की तुम्ही त्या झाडातून आधीच बाहेर निघणार आहे. आणि मग त्यावेळेस काय होतं, पूर्ण गाडी स्पीडने आलेली असते आणि तुम्ही अचानक रोडवर जाता तेव्हा बरोबर तुम्ही ती गाडी समोर सापडता. त्यामुळं कधीही लक्षात ठेवायचं की आपल्याला रोड क्रॉस करायचा असेल तर मीडियम ओपनिंगचा आणि आम्ही जे अंडरपास प्रोव्हाइड केले त्या अंडरपासचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. कुठूनही झाडामधून वगैरे असं रोड क्रॉस करायचा नाही, जेणेकरून आपल्या जीविताला हानी नाही पोहोचली पाहिजे. आता आणि आपण चौथं कारण आहे, जेव्हा आपण हे पण पाहिलं आम्ही, जेव्हा आपण मिडिल ओपनिंग मधून क्रॉस करतो, मिडिल ओपनिंग क्रॉस करताना आपण इंडिकेटर वगैरे वापर करत नाही. आपण डायरेक्ट किंवा